एका कुटुंबाला न्याय मिळवून देणार होता ना तुम्ही? इतके निर्दयी कसे हे राजकारणी? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमने यांनी सुरेश धस यांच्या भूमिकेवरती जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील त्यांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दमने यांनी एक्स वरती पोस्ट करत म्हणाले आहेत की खूप राग येतोय, किळस येते या राजकारण्यांची. एका सामान्य माणसाचा इतक्या क्रूर पद्धतीने मृत्यू होतो तरी देखील फक्त राजकारणच करणार का? मी बीडमध्ये असताना कधीही सुरेश धस यांच्यासोबत मोर्चामध्ये गेलेले नाही, कारण मला खात्री होती की कधी ना कधी ही लोक पलटतील. मी हे धनंजय देशमुख यांना देखील सांगितलं होतं. आज प्रश्न पडतोय की सुरेश धस यांना खरंच हृदय आहे का? किंवा कसे काय गेले धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला? एका कुटुंबाला न्याय मिळवून देणारा होता ना तुम्ही? किंवा इतके निर्दयी कसे हे राजकारणी? असा सवाल दमने यांनी उपस्थित केलाय. आता सगळ्यांवरचा विश्वास संपलाय. आता आम्हाला फक्त फॅक्ट्स पाहिजेत. जे पोलीस तानाजी सावंत यांच्यासाठी आणि पुण्यातील पोरशे प्रकरणामध्ये पत्रकार परिषद घेत आहेत, ते या क्रूर हत्येबाबत का बोलत नाहीयेत, असा सवाल यांनी विचारलाय आणि पोलीस यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जे 2 मोबाईल स्कॉर्पिओ गाडीत सापडले त्यांचा डाटा रिकव्हर झाला नाही का? किंवा जून महिन्यात अवधा कंपनीच्या लोकांनी सातपुडा या सरकारी बंगल्यावरती भेट घेतली होती का? याची टॉवर लोकेशन तपासा. तसेच सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्या आवाजाचे नमुने जुळले नाहीत का? असा थेट सवाल करत त्यांनी या प्रकरणाच्या तपासावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट राजकीय गणिते बदलणारी ठरते का? किंवा धस यांच्या भूमिकेत खरोखर बदल झाला का हा केवळ एक राजकीय डावपेचाचा भाग आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.